एका मतदान केंद्राबाहेर पहाटेपासून एक 80 वर्षाचे वृद्ध आजोबा आपल्या थरथरत्या पायावर काठीवर तोल सांभाळत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर विश्वास दिसत होता, त्यांच्या डोळ्यामध्ये विश्वास दिसत होता आणि मतदान केल्यानंतर आपल्या बोटावरील शाही पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. कारण त्यांना वाटत होतं की आज खऱ्या अर्थानं मी या भारत देशातील लोकशाहीच्या निर्णयात सहभागी झालो आहे. तेच वृद्ध आजोबा मला काही वर्षांनी भेटतात. त्यावेळेस महागाई वाढलेली, औषधांच्या किमत्या वाढलेल्या, मुलगा बेरोजगार आणि दिलेली सगळी आश्वासने गायब. हे बदलत्या जगाचं रूप पाहून ते आजोबा म्हणतात, मी मतदान केलं खरं, पण माझ्या भावनांवर तमाशा झाला. ही फक्त एका वृद्ध आजोबांची गोष्ट नाही, तर ही आजच्या भारतातल्या निवडणुकांचं खरं वास्तव आहे. म्हणूनच नमस्कार, मी संस्कार संतोष शेळके, राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ईश्वरपूरचा विद्यार्थी. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था आयोजित 26 जानेवारी राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपणासमोर विषय मांडतोय, भारतातल्या निवडणुका, वरून कीर्तन आतून तमाशा. खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशामध्ये जर निवडणुका आल्या तर संपूर्ण जगाचं दृश्य हे बदलून जातं. मंचावर शब्द पवित्र होतात, आवाजात देशभक्ती ओसंडते आणि प्रत्येक भाषणात रयतेचं नाव घेतलं जातं. मतदाराला राजा म्हटलं जातं आणि हे ऐकताना असं वाटतं खऱ्या अर्थानं आजही लोकशाही जिवंत आहे. पण ज्यावेळेस मंच उठतो त्यावेळेस संपूर्ण वास्तव उघड पडतं. जे मंचावर शब्द दिले जातात ते शब्द विसरले जातात. जी आश्वासने दिली जातात ती आश्वासने फाईलमध्ये गाडली जातात आणि सर्वसामान्य रयतेचं जीवन हे जसं होतं तसंच राहतं. म्हणजे जे मंचावर भक्तिभावाने गायलं गेलं ते सत्तेच्या दालनात पोहोचताच भातुकलीचा खेळ बनून राहतं. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही. आणि आपण जर लोकशाही म्हणत असेल तर मतदानाला जाताना अमुक अमुक पक्ष मटण देतोय, अमुक अमुक पक्ष पैसे देतोय याचाच विचार करत बसलो तर आपल्याला त्या ठिकाणी लोकशाही पाहायला मिळत नाही. निवडणुकीत वरून पवित्र बोलणं हे सुरूच असतं, पण आतून मात्र सत्ता मिळवण्याचा खेळ सुरू असतो. शब्द सेवा सांगतात पण निर्णय हे सत्तेचं गणित जपतात आणि याच विसंगतीचं नाव आहे भारतातल्या निवडणुकांचं वास्तव. हे का होतं? कारण आपण कीर्तनावर विश्वास ठेवतो आणि तमाशा पाहूनही गप्प बसतो. आपण व्यक्ती पाहतो पण आपण त्या व्यक्तीचे विचार नाही पाहत. आपण घोषणा ऐकतो पण आपण हिशोब नाही ऐकत. या आज छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये हे सगळं होणं म्हणजे खऱ्या अर्थानं राजधर्माचं अपयश आहे. मित्रांनो, ह्या निवडणुकांचं नाणं हे आपल्याला दोन्ही बाजूनं पाहणं गरजेचं आहे. कारण एकीकडे मंचावर देशप्रेमाचं कीर्तन सुरू असतं तर दुसरीकडे भारत देशाचा महान ग्रंथ म्हणजे संविधान हातात घेऊन भाषणे दिली जातात, सेवेची वचने दिली जातात, रयतेला देवासारखा मान दिला जातो. हे दृश्य चुकीचं नाही. कारण लोकशाहीला शब्दांची गरज असते, लोकशाहीला स्वप्नांची गरज असते, पण त्याच वेळी शब्दांच्या सावलीमध्ये सत्तेची गणितं मांडली जातात, भावनांचा खेळ केला जातो आणि आकड्यांसाठी पैसे मोजले जातात. आणि फक्त अर्थ एकच उरतो, तो म्हणजे निवडणुका जिंकणं, सत्ता मिळवणं. हाच एकमेव धर्म निवडणुकीमध्ये राहतो आणि त्याच वेळेस कीर्तनाचा सूर बदलतो आणि त्याचं तमाशात रूपांतर होण्यास सुरुवात होते. आणि हे सगळं केवळ फक्त राजकीय नेत्यांमुळे नाही तर त्यामध्ये तुम्ही आम्हीही कुठेतरी दोषी आहोत. कारण आपण गोड शब्दांवर लगेच खुश होतो पण आपण हिशोब मागत नाही, कामाचा हिशोब मागत नाही. आपण पोस्टर पाहतो पण 5 वर्षाचा लेखाजोखा कधीच पाहत नाही. म्हणून आज या देशाच्या आपल्याला जर निवडणुका सुधारायच्या असतील तर आपल्याला फक्त मंच बदलणं गरजेचं नाही तर प्रत्येकाचे विचार बदलणे गरजेचे आहे. कीर्तनाला अर्थ द्यायचा असेल तर त्या पाठीमागे एक प्रामाणिक कृती उभी केली पाहिजे आणि तमाशा थांबवायचा असेल तर रयतेने प्रेक्षक नव्हे तर प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने मतदार आपल्या भावनेइतकाच आपल्या विवेक बुद्धीचा उपयोग करेल त्याच दिवशी गोड शब्दांमध्ये सुद्धा वजन आल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी सत्ता सेवा ठरेल त्या दिवशी निवडणुका तमाशा राहणार नाही. आणि शिवरायांच्या भूमीमध्ये लोकशाही म्हणजे ही कोणी वरून दिलेली देणगी नव्हे, ती रयतेने जागून राखलेली असते. आज गरज आहे की वरचं कीर्तन खोटं ठरू नये आणि आतला तमाशा उघडा पडावा. कारण जेव्हा नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्याला स्पष्ट दिसतात तेव्हाच लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत होते. म्हणूनच कोणत्या तरी महान कवीने असे म्हटले आहे की सत्य न बोले तो त्याला देवही साथ देत नाही,
सत्य न बोले त्याला देवही साथ देत नाही, आणि अन्याय पाहूनही जो गप्प बसतो तोही अपराधी ठरतो, आणि अन्याय पाहूनही जो गप्प बसतो तोही अपराधी ठरतो. खऱ्या अर्थानं आज ह्या ओळी फक्त कविता नाही तर त्या आजच्या राजकीय निवडणुकीवरचा निकाल आहे. कारण जेव्हा खऱ्या अर्थानं कीर्तन सुरू असतं आणि आतून तमाशा सुरू असतो त्यावेळेस फक्त दोष हा फक्त सत्तेचा नसतो, तर तो दोष असतो तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य रयतेचा सुद्धा. कारण आपल्याला सर्व काही माहीत असताना सुद्धा आपण गप्प बसलेलो असतो. शेवटी जाताना आणि व्यासपीठाची रजा घेताना इतकंच सांगावंसं वाटतं, भारतीयांच्या मनगटामध्ये ताकद आहे सिंहाला कवेत घेण्याची, भारतीयांच्या नजरेमध्ये चरक आहे मृत्यूलाही कापवण्याची. अरे पुन्हा एकदा आव्हान द्या आभाळाला लोळवण्याचं, अरे पुन्हा एकदा आव्हान द्या आभाळाला लोळवण्याचं, आणि तुमच्या आमच्या भारत देशातून निघू दे सोन्याचा धूर. आणि हाच सोन्याचा धूर आपल्या भारत देशातून काढण्यासाठी आपण प्रत्येकाने निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रामाणिकतेपणे सहभागी होणं गरजेचं आहे. शिवरायांच्या भूमीतून ही तुमच्यासाठी शेवटची साथ. कीर्तनाला अर्थ द्या, तमाशाला आळा घाला, आणि लोकशाहीचं प्रेक्षक नव्हे तर जागृत रयत द्या. इतिहास पाहतोय, भवितव्य थांबलंय. मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे, आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.